स्टेटमेंट दिले 2 टोल मधला 1 टोल बंद राहणार, तो टोल बंद आहे. हा टोल चालू आहे ना? हा टोल चालू आहे. आप तटकरे साहेब स्वतः बोलले? स्टेटमेंट दिलेली आहे 2 नाही, टोल मधला 1 टोल. तुम्ही आता बोलला, तटकरे साहेब बोलले. मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर स्थानिक वाहनधारकांकडून जबरदस्तीने टोल वसुली केली जात असल्याचा आरोप पुढे आला आहे. स्थानिक वाहनांना टोलमधून सवलत असतानाही काही वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. टोल देण्यास नकार देणाऱ्या वाहनधारकांची वाहने अडवून ठेवली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे टोल नाक्यावर वाहनधारक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अनेकदा वाद निर्माण होऊन प्रकरण हातघाईपर्यंत जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे टोलनाका कर्मचाऱ्यांकडून स्थानिक माणसांना हाताशी धरून वाहनधारकांवर दबाव आणला जात असल्याचेही काही वाहनधारकांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे स्थानिक वाहनधारकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून टोल वसुलीच्या नावाखाली सुरू असलेल्या दादागिरीला आळा घालण्याची मागणी होत आहे. संबंधित प्रशासनाने खारपाडा टोल नाक्यावरील प्रकाराची तातडीने चौकशी करून स्थानिक वाहनधारकांना नियमानुसार सवलत मिळते की नाही याची स्पष्टता करावी. तसेच नियमबाह्य वसुली होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. स्टेटमेंट दिले 2 टोल मधला 1 टोल बंद राहणार, तो टोल बंद आहे. हा टोल चालू आहे ना? हा टोल चालू आहे. आप तटकरे साहेब स्वतः बोलले? स्टेटमेंट दिलेली आहे 2 नाही, टोल मधला 1 टोल. तुम्ही आता बोलला, तटकरे साहेब बोलले. तुम्ही बोला ना. सरांनी पत्रव्यवहार पण केलेला आहे. 2 टोल मधला 1 टोल सध्या बंद राहणार आहे. तुम्ही काय बोलत आता? तटकरे साहेब स्वतः बोलले चालू आहे. तुम्ही उचकवता माणसाला, तुम्ही उचकवता. बोला ना तुम्ही. आता तुम्ही बोला. बाकी काय आता तुम्ही बोला. शिवीगाळ अहो, तुम्ही आता बोललात ना. तुम्ही आता बोललात ना. मी मानगावमध्ये राहतो. आता आम्ही लोणेरेवरून मुंबईसाठी निघालो होतो. आमचं रोजचं मुंबईसाठी येणं जाणं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही खारपाडा पेण येथे टोल नाक्यावरती पोहोचल्याच्या नंतर त्यांनी आमची गाडी थांबवली. गाडी थांबवल्याच्या नंतर त्यांनी आमच्याकडे टोल मागितला. आम्ही त्यांना सांगितलं की रायगडच्या लोकांसाठी इथे टोल नाही आहे असं आम्हाला समजलेलं आहे. परंतु त्या लोकांनी याला विरोध करून आमच्याकडनं जबरदस्ती टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला विरोध दाखवल्याच्या नंतर ते सगळे लोक स्थानिक तिथले आमच्या अंगावरती यायला लागले. गाडीवरती हात आपटून आमच्याबद्दल एकदम बोलून आम्हाला दादागिरी आमच्यावरती करायला लागले. आम्ही या गोष्टीचा विरोध केल्याच्या नंतर ती सगळी लोक ह्याच्या अंगावरती आली, ह्याला धक्कामुक्की करायला लागली. आम्हाला हे समजलेलं आहे की इथे टोल द्यायचा नाहीये. आमदारांनी सांगितलेलं आहे, खासदारांनी सांगितलेलं आहे की इथे टोल नाही. त्या लोकांचा या गोष्टीला पूर्ण विरोध आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही यांना कोणाला ओळखत नाही, खासदार आमदार, आणि आम्हाला तुम्हाला टोल द्यावाच लागेल. अशा प्रकारची त्यांनी आमच्यावरती दादागिरी करून टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला आहे. तर या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी खुलासा करा की ह्या रायगडकरांनी MH06 वाल्यांनी टोल द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे. या गोष्टीला सन्माननीय खासदार साहेब स्वतः नितीन गडकरी साहेबांकडे 2 पत्रव्यवहार करून टोल नाका खारपाडा आणि आपल्या कोलाडमधला एक टोल नाका, ह्या दोन्ही टोल नाके बंद करायला लावले. दोन्ही एका साईडला रस्ता बंद असल्यामुळे कोलाड नागोठण्याचा ब्रिज सुद्धा बंद आहे. या साठी तटकरे साहेबांनी स्वतःहून हे 2 पत्रव्यवहार करून टोल नाका बंद करायला लावलाय. तरी पण ह्या लोकांनी आरेरावी करून ह्या खारपाड्याच्या दादागिरी भाईगिरी करून आमच्याकडून टोल वसुलीचा हा पूर्णपणे ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. हे चुकीचं आहे. आम्ही स्वतः साहेबांना सांगणार आहोत आणि ह्या गोष्टीची तुम्ही दखल घ्या आणि कुणीही रायगडकरांनी टोल तिथे भरू नका, कृपया करून आम्ही विनंती करतो. लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.